नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या गव्हर्नमेंट गुरु न्यूज मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. भगिनींनो, काल सोमवार 23 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी खूप मोठा ठरला. मी सांगितल्याप्रमाणे काल हजारो बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. पण अजूनही अनेक बहिणी चिंतेत आहेत. कोणाला 4500 रुपये मिळाले नाहीत, तर कोणाच्या खात्यात अजून 1500 रुपयांचा एकही मेसेज आलेला नाही. आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांचे पैसे रखडले आहेत त्यांनी नक्की किती दिवस वाट पाहायची आणि तुमचे 4500 रुपये कोणत्या तारखेला येणार आहेत आणि तुमचे जानेवारीचे 1500 रुपये येण्यास किती दिवस लागू शकते. बहिणींनो, जर तुमच्या ओळखीच्या कोणाचे पैसे आले आहेत आणि तुमचे अजून आलेले नाहीत तर अजिबात घाबरू नका. त्याचे मुख्य कारण म्हणजे बँकेचा सर्व्हर लोड. एकाच वेळी करोडो महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जात असल्यामुळे बँकिंग यंत्रणेवर मोठा ताण येतो. त्यामुळे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास 2 ते 3 दिवसांचा वेळ लागू शकतो. आज मंगळवार आणि उद्या बुधवार या 2 दिवसात तुमचा जानेवारीचा 19वा हप्ता नक्कीच जमा होईल. फक्त आपला मोबाईल चालू ठेवा आणि बँकेचे मेसेजेस तपासत राहा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. ज्या बहिणींना अपेक्षा होती की त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 4500 रुपये मिळतील, त्यांना फक्त 1500 रुपयेच का आले? भगिनींनो, शासनाने सध्या प्रामुख्याने जानेवारी महिन्याचा नियमित 19वा हप्ता सोडण्यावर भर दिला आहे. ज्यांचे मागील 3 महिन्यांचे पैसे रखडलेले आहेत त्यांच्यासाठी जो 98 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ज्यांना काल फक्त 1500 रुपये आले आहेत त्यांच्या रखडलेल्या उर्वरित रकमेबाबत सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ज्या भगिनींची ई-केवायसी आता दुरुस्त झाली आहे त्यांना हे 4500 रुपये एकत्रित मिळण्यासाठी अजून थोडा संयम ठेवावा लागेल. प्रशासकीय माहितीनुसार मार्च महिन्याच्या सुरुवातीला या विशेष निधीचे वाटप केले जाईल. तुमचा आधार क्रमांक बँकेशी लिंक असेल आणि डीबीटी सक्रिय असेल तर तुमचे हे रखडलेले पैसे कुठेही जाणार नाहीत. आज आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे कारण अनेक बँका हळूहळू पेमेंट प्रोसेस करत आहेत. त्यामुळे संयम बाळगा. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. भगिनींनो, तुमची ही गव्हर्नमेंट गुरु न्यूज प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहे. तुमचे पैसे आले असतील तर कमेंटमध्ये पैसे मिळाले असं नक्की लिहा आणि ज्यांचे आले नाहीत त्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मला त्या भागातील तांत्रिक अडचणी समजून घेता येतील आणि तुमच्या जिल्ह्यात लवकरात लवकर पैसे वाटप निधी देण्यात यावा हे आपण सरकारशी माग करू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या त्या सर्व बहिणींना शेअर करा ज्या अजूनही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत, जेणेकरून त्यांना धीर मिळेल. सत्याच्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आपल्या गव्हर्नमेंट गुरु न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.